माळीण दुर्घटनेनं राज्यालाच नाही तर साऱ्या देशाला हादरवलं। मात्र याच दुर्घटनेमुळे विस्थापित करण्यात आलेल्या काही नागरिकांना जगणं नकोसं झालंय। रस्ता नाही, कपडा नाही, कोणा काही देत नाही, घेत नाही, आम्हाला कोणी बघतं नाही। आणि काय करायचं, कसं राहायचं आणि हा जीवन कसा जगवायचा आम्ही? हा आक्रोश आणि ही व्यथा आहे साखरमाची गावातल्या विस्थापितांची। साखरमाची माळीण गावाजवळ डोंगरात वसलेलं गाव। काळी झेलावून टाकणाऱ्या माळीण दुर्घटनेनंतर प्रशासनाने या गावातल्या कुटुंबांचं मुरबाड जवळच्या लांबाची वाडी इथं पुनर्वसन केलं। साखरमाचीत 90 एकर जमीन असलेल्या या कुटुंबांची अवस्था आता अगदी दयनीय झाली आहे। गुराच्या गोठ्याप्रमाणे छोट्याशा शेडमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। मुसळधार पावसात कधीही चप्पल उडून जाईल याची भीती, ना बाथरूम, ना शौचालय, ना मुलाबाळांची शाळा। आम्हाला सांगितलं का तुम्ही पहिले कार्डी घेऊन या, तर आम्ही तुम्हाला इथून काय द्यायचं ते ह्या देव सवलत। तर आम्ही कार्डी आणली तर आम्हाला त्याच्यावर घरकुल नाही आणि त्याच्यावर दान पण नाही, काही रॉकेल सुद्धा भेटत नाही। हक्काची जमीन असूनही इथे या कुटुंबांना शेतात मिळेल ते काम किंवा मोलमजुरी करून पोटाची खळगी भरावी लागतेय। नव्यानं देण्यात आलेल्या रेशन कार्डचाही काहीही फायदा नसल्याचा आरोप हे विस्थापित करतायत। सरकारकडनं म्हणजे आम्हाला अजून धान्य पाणी भेटलं नाही, काहीच नाही भेटले, सुविधा काहीच भेटली नाही सरकारची। फक्त संस्थेनं आम्हाला दिलेलं आहे तेवढंच 2 महिन्यासाठी दिलं, तर तेवढंच खाला आम्ही। इथे काय काय त्रास होतो? इथे मच्छर चावताय, परत पत्र करंट मारतं, लता कपडा नाही, झोपण्याची व्यवस्था नाही। आता या 4 कुटुंबियांच्या मदतीला मुरबाड मधले काही सामाजिक कार्यकर्ते सरसावलेत। हक्काचं घरदार गमावलेल्या या कुटुंबियांना हे विस्थापितांसारखं जगणं नकोसं झालंय। आगीतून फुफाट्यात अडकल्याची भावना ते व्यक्त करतायत। चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, मुरबाड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।